जय हिंद मित्रांनो, कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल या रस्त्याचा विषय गेल्या 2 वर्षापासून पेंडिंग आहे काही कारणास्तव। आणि जे काही त्याचे कारण आहेत ते कारणे सर्व आपल्या कंधार तालुक्यातील नागरिकांना माहिती आहेत। पण मी नागरिकांना सांगू इच्छितो की या रस्त्याबद्दल कोणीही नाराज होऊ नका किंवा हा रस्ता होणार नाही किंवा याचं बजेट वापस गेलं, याला इतके दिवस लागले, यामध्ये राजकारण झालेलं आहे, हा रस्ता होऊ शकणार नाही, हे आपण आपला गैरसमज काढून टाका। माजी सैनिक संघटनेने हा विषय धरून ठेवलेला आहे, आणखी हा विषय सोडलेला नाही। कारण या विषयामध्ये या रस्त्यामध्ये जे अडचणी होत्या, मेन म्हणजे नगरपालिका आणि नगरपालिका एनओसी देत नव्हती, काही कारणास्तव एनओसी रोखले होते इथल्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी। तरी अनुष्का शर्मा मॅडम ज्यावेळेस सीओ आले, IS मॅडम आल्या, त्यावेळेस त्यांनी नगरपालिकेकडून PWD ना एनओसी दिलेली आहे की हा रस्ता 100 फुटाचा आहे आणि काम ज्यावेळेस कराल त्यावेळेस आम्ही दुकाने खाली करू। आणि दुकानदारांकडून लेखी घेतलेला आहे त्यांच्या मुदतीवर की आम्ही ज्यावेळेस हा रस्ता होईल त्यावेळेस आम्ही कोर्टात जाणार नाही, आम्ही कुठंच ऑब्जेक्शन घेणार नाही, आम्ही दुकाने खाली करू म्हणून ही एनओसी PWD ला दिलेली आहे। PWD ने त्या एनओसी वर 100 फुटाचा उर्वरित जो काम आहे, 80 फुटाचा मंजूर आहे, 60 फुटाचा जो 20-20 फुटाचं काम मंजूर आहे, शिल्लक आहे, ते शिल्लक कामाचा प्रस्ताव हा प्रशासनाकडे दाखल झालेला आहे। आणि काही दिवसातच या रस्त्याचं पूर्ण काम जे 100 फुटाचं आहे ते तयार होईल। आणि पाठीमागचं जे काम आहे, जे 60 फुटाचं काम आहे, 4 कोटीचं ते बजेट आहे आणि त्याचा कालावधी असा काहीच नाही की त्याचं बजेट वापस जाईल, लॅप्स होईल। त्याचा कालावधी कमीत कमी 5 वर्षे, त्याच्यापेक्षा जास्त राहू शकतो, कारण आम्ही ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि संबंधित प्रशासनाला विचारलेलं आहे। तरी याचं बजेट कुठंच लॅप्स झालेलं नाही। इथला जो गुत्तेदार आहे त्या गुत्तेदाराचं ब्लॅक लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे आणि तो गुत्तेदार ब्लॅक लिस्ट मध्ये जरी आलं तरी तो कोर्टात गेलेला आहे, म्हणून काम वेळेवर होत नाही आणि पेंडिंग आहे। म्हणून मी आपणास सांगू इच्छितो की माजी सैनिक संघटनेने हा विषय जोपर्यंत क्लिअर होणार नाही तोपर्यंत आम्ही पाठीमागे हटणार नाही। प्रशासनाकडून, लोकप्रतिनिधीकडून आम्हाला याच्यामध्ये जो प्रतिसाद पाहिजे होता कागदोपत्री तो आम्हाला भेटलेला आहे। आणि एक कंधारवासियांसाठी चांगली बाब आहे, जे अनधिकृत 11 गाळे आहेत ते 11 गाळे काढावेच लागणार आहेत। आणि हा रस्ता फक्त या 11 गाळ्यामुळे रुकला होता, कारण याच्यामध्ये विशेष लोकांची दुकाने आहेत म्हणून यांनी टांग अडवली होती, पण आम्ही ते अडवल्यामुळे आम्ही काही शांत बसलो नाही। हे दुकाने 11 गाळे खाली होणार आहेत आणि खाली झाल्याच्या नंतर हा रस्ता होणार आहे। आणि शहरातील कुठलेही रस्ते असू द्या, अतिक्रमण हटूनच आपण रस्ता केला तरच त्या शहराला फायदा होईल। म्हणून आपणास परत एकदा विनंती करत आहे, आपण कुठलाही गैरसमज करू नये। काही दिवसातच, एक 4-2 महिने